क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगे श्री 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 गजपते गणपति भूपति जलपति पुरंदरानी शक्ति पृष्ठभागे ऐशवंत कीर्तिवंत नीतिवंत जानता राजा श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज के धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज के हर हर दिलीप सर, आज मी राजांना इन्व्हाइट करतो. राजे या ब्रह्मांडामध्ये, या तिन्ही लोकांमध्ये आपण या क्षणाला कुठेही असाल, आपण या तिन्ही लोकातून, या ब्रह्मांडातून यावं आणि राजाजी आपण आपल्या सिंहासनावरती विराजमान व्हावं. आइए महाराज, आइए और आप आपके सिंहासन पर विराजिए. सांभाळण्यासाठी जेवढं रामायण महत्वाचं, जेवढं भागवत महत्वाचं, जेवढं महाभारत महत्वाचं, तेवढंच माझ्या छत्रपती शिवाजीराजांचा शिव महाभारत सुद्धा तितकाच महत्वाचा. हे आज एवढं जर अखंड हरिनाम सप्ताह जर डीजे वर वाजत असतो ना सर, याच्या पाठीमागे ह्यांचा वाटा आहे. आपलं काय अवघड आहे. कवी परमानंद एका ठिकाणी म्हणतात, अगर हमारे शिवाजी राजे ना होते तो क्या हो जाता. और काशी की कला चली जाती, मथुरा में तो मस्जिद बैठ जाती. और हमारे एक शिवाजी राजे ना होते तो कसम शैतान की सुन्नत सब लोगों की हो जाती. ताकद आहे या महापुरुषांची, ही ताकद आहे. आज देव देश धर्माचं पालन करावं राहतं. हे असं प्रत्येक माणसाला जन्मण्याचं वेगळं कारण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, विकास महाराज हे महापुरुष ठरवून जन्माला येत असतात. ठरवून, हे आपल्यासारखं मोगम नाही. आले आले गेले, ठरवून येत असतात. ठरवून म्हणजे ते देवलोकातूनच खाली पृथ्वीवरती पाहत असतात, कोणत्या देशात जन्माला येऊ. नाही, एवढे मोठे देश आहेत, कोणत्या देशात जन्माला येऊ आणि कोणत्या आई वडिलाच्या पोटी जन्म घेऊ, कोणत्या पियाताळाच्या जन्म घेऊ पोटी, कोणचा बाप सिलेक्ट करू, कोणती आई सिलेक्ट करू. आमचे संत म्हणतात, महापुरुष आणि संत जिथे जन्माला येत असतात ना, ते विचार करत असतात, असा कोणता देश आहे की तो देश निदान संतांचा जन्म घेती. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. भविष्याचे पुढा पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते गुण पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. दिलीप सर, आपल्याला मनुष्य देह मिळाला बरं का कीर्तनाला.
विनेकरी, आपल्याला मनुष्य देह मिळाला पण तो अजून नाही आपल्याला कळाला. जंगलातल्या पशु पक्ष्यांना तो मिळालाही नाही आणि कळालाही नाही. संतांना मात्र मिळाला आहे आणि कळालाही. आणि संतोष सर, ते संतोष महाराज, स्वर्गामध्ये काही देव आहेत, ते स्वर्गातले देव देवाकडे रिक्वेस्ट करतात. इच्छिताती देवा स्वर्गीचे अमर, 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 इच्छिताती देवा मृत्यू लोकी बाबा जन्मा, मृत्यू लोकी बाबा जन्मा, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. मृत्यू लोकी बाबा जन्मा, मृत्यू लोकी बाबा जन्मा, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, होऊ जीवन स्वर्गीच्या अमर शेतातील देवा मृत्यू लोक व्हावा जन्मा का नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तने अनंते गाऊ गीते. आपण सगळे कर्म करायला आलेले माणसं आहेत बरं का. आई साहेब, ताई साहेब, वहिनी साहेब, आपण सगळी कर्म करायला आलेली माणसं आहेत. हा, आणि धर्मरक्षणासाठी, धर्मरक्षणाचं कार्य करण्यासाठी जन्माला आलेली माणसं आहेत. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. म्हणून तर अर्जुनाला सांगितलं ना रणांगणात, गीतेमध्ये कृष्णानं रणांगणात अगदी रथावर विराजमान झाल्यानंतर अर्जुनाच्या हातामध्ये बाण, केशव अब मैं रणभूमि में जाने के बाद याव करूंगा, ट्याव करूंगा, कुछ भी करूंगा. हा चलो. समोर गेले तर रणांगणात आपले सगळे जीवाभावाचे माणसं. नीट ऐका बरं. अर्जुन कृष्णाला म्हणतो, केशव, हे तर सगळे आपलेच माणसं आहेत. अर्जुन, हे जर आपले माणसं आहेत तर लढायला आपल्या समोर उभे काय? नाही, मान्य आहे ना, हे आपलेच आहेत. मग आपलेच आहेत ना, मग हे समोर का आहेत? अर्जुनाने डोकं खाजवलं. बात तो सही है, लेकिन केशव, मैं इनके साथ युद्ध नहीं कर सकता. क्यों अर्जुन, क्यों? केशव, ज्यांच्या मांडीवरती खेळलो, लहानाचा मोठा झालो, बागडलो, ज्यांनी खांद्यावरती घेतलं, लहानाचं मोठं तळ हाताच्या बोटासारखं नाही, जसं डोळ्याला पापणीने सांभाळावा तसं आम्हाला सांभाळणारे आमचे तात के तात भीष्म पितामह, वो हमारे सामने है और उनके साथ हम युद्ध करें? नहीं केशव, नहीं. या ब्रह्मांड में सबसे धनुर्धारी अगर है कौन तो ये अर्जुन कहलाने वाला, और ये इस अर्जुन को इतना साबित करने वाले हमारे गुरुदेव द्रोणाचार्य. क्या हम इनके साथ युद्ध करेंगे? नहीं केशव, नहीं. अर्जुनाला कृष्णाने सांगितलं, अर्जुन, गलत लफ्ज इस्तेमाल कर रहे हो तुम, गलत लफ्ज इस्तेमाल कर रहे हो. अर्जुना, अरे तुझा आणि माझा जन्म आजचा नाहीये बरं का झोपलेले. तुझा आणि माझा जन्म आजचा नाहीये, युगायुगापासून होतोय आणि प्रत्येक युगायुगामध्ये होतोय.
अरे तुझा आणि माझा जन्म काय नुसता तंबाखूला चुना लावायला आलाय का रे? नाही अर्जुना, एक बात बोलू तेरे को. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अर्जुन, खंतय मला या रणांगणातला मरणाराही मीच आहे, मारणाराही मीच आहे. शांति दूत बनकर हम गए थे धृतराष्ट्र के सामने, लेकिन त्या आंधळ्याने ऐकलं नाही माझं. भोगेगा अपने वो कर्म का फल, अवश्य भोगेगा. अर्जुन, आताही जर थांबायचं म्हणलं तर हे युद्ध मी थांबवू शकतो, पण आता हे थांबवणार नाही. का सांगू तुला अर्जुना? खरं सांगितलं तर समोर झाड दिसतंय का? झाड, या ब्रह्मांडातला झाडाचं पान बी माझ्या सत्तेशिवाय हालत नाही. हाले जाती वृक्षाचे पान, हाले जाती वृक्षाचे पाने, जय हो. हाले जाती सत्ता, वृक्षाचे पाने, 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 हाले जाती सत्ता. रामली राम गोविंद, रामली अर्जुन, वृक्षाचे पान सुद्धा माझ्या सत्तेशिवाय हालत बोलत चालत नाही. आणि या ब्रह्मांडात जन्माला आलेला प्रत्येक जीव आणि प्रत्येक जीवाचं शरीर चाले, हे शरीर कोणाची सत्य अर्जुन? माझ्या आज्ञेशिवाय तर वेद सुद्धा बोलू शकत नाही. अर्जुना, माझ्याकडे वेळ कमी. अर्जुना, हे सगळे तुझ्या समोर, माझ्या समोर उभं असलेले सगळेचे सगळे पाखंडी आहेत रे. हे सगळे पाखंडी आहेत. यांना खरा धर्म बुडवायचा आहे आणि अधर्माचा नवा तख्त यांना उभा करायचा आहे. अर्जुन, या पाखंडी लोकांचं खंडन करण्यासाठी तुला अभंगातल्या पहिल्या चरणाचा धर्माचे पालन, धर्माचे पालन.